जय महाराष्ट्र। मी नंदकुमार बोराडे, घोडेगाव शहर प्रमुख। आज घोडेगाव पेठ जिल्हा परिषद घाटात आमचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, तालुका प्रमुख नितीनराव भालेराव, आमच्या महिला नेता फायर ब्रँड आम्ही ज्यांना किशोरीताई पेडणेकर म्हणतो अशा आमच्या कलावतीताई पोटकुले, आमच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख अमोल काळे, घोडेगाव शहराचे शहर संघटक संतोष खेत्री, युवा सेना अध्यक्ष अक्षय कुलकर्णी, परत त्याचबरोबर सचिन घोलप, युवा तालुका प्रमुख राहुल पडवळ आणि आमचे कार्यकर्ते तासगावचे सरपंच बारवे, तसेच बाळासाहेब घोडेकर, सचिन घोलप, आता बरेचसे कार्यकर्ते आता इथं होते बसलेले। थोडक्यात तुम्हाला याचा सारांश सांगतो, म्हणजे काही समज गैरसमज जे क्लिअर करायचं त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो। या जिल्हा परिषद गटाच्या इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी आमचे सुरेश भाऊ भोर तालुका प्रमुख सगळे आलेले आहेत। आमची आता मीटिंग झालेली आहे, त्याप्रमाणे पक्षाकडे कोणाची नाव द्यायची काय द्यायची हे चालू आहे। त्याचप्रमाणे ह्या पंचायत समिती गणामध्ये घोडेगाव गणामध्ये सर्वसाधारण जागा आहे, जिल्हा परिषद मध्ये महिला सर्वसाधारण आहे, पेठ गणामध्ये सर्वसाधारण जागा आहे आणि या तालुक्याचं सभापतीपद हे सर्वसाधारण ओपन असल्यामुळं सर्व तालुक्याचं लक्ष आमच्या ह्या गटाकडे लागले आणि ह्या पंचायत समिती झडपी गटामध्ये आमचे स्वर्गीय नानासाहेब गाडे यांच्यापासून आजपर्यंत आमचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा इथं हा वाली किल्ला आहे। तिन्हीच्या तिन्ही सीटं निवडून आलेली आहेत आणि या तालुक्यात विरोधाचं वार इतकं व्हायला लागले। आता आमदारकीला पाहिले आणि थोडक्यात हे सांगायचं, आता विरोधक कोण हा प्रश्न पडतोय। खरे विरोधक आम्हीच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। त्याला कारण सांगतो, हे शिंदे गट, परत कमळ, राष्ट्रवादी हे सगळे सत्तेतले पक्ष आहेत आणि सत्तेतले पक्ष लोकांना येड्यात जमा करते, स्वतंत्र लढतात ते। आता लढणार स्वतंत्र, निवडून येणार आणि ते नंतर एकत्र येणार, म्हणून विरोधक आम्हीच आहोत आणि सर्वसामान्यांची काम करणारे फक्त शिवसैनिकच आहोत। मी आज तुम्हाला या निमित्ताने सांगतो, आमच्या गटामध्ये एक म्हणजे चांगले उमेदवार आम्ही देणार आहे आणि निवडून तर आणणारच आहे। सुरेश भाऊ यांना आम्ही गॅरंटी दिलेली आहे। आज आमच्या बरोबर आता तुम्ही प्रश्न विचारले, मिलिंद भाऊ काळे शिवसैनिक आहेत, थोडक्यात ऍडव्होकेट काळे सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांना पण आम्ही तसं विचारणा केलेली आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं, मी स्वतः माझा पंचायत समिती गणातून मी स्वतः आमच्या पक्षाकडे अर्ज भरलेला आहे, मी पण इच्छुक आहे, सुरेश भाऊंकडेच माझा मी अर्ज दिलेला आहे। पण जर माझ्यापेक्षा सक्षम किंवा काय माझ्या म्हणजे थोडक्यात जर आमच्याकडे उमेदवार मिळाला तर मी स्वतः थांबायला तयार आहे। मीटिंग मध्ये सांगितलं सुरेश भाऊंना, मी आज बी सांगतो। आणि ह्या आताच तुम्ही जे काय सांगितलं, घोडेगाव ग्रामपंचायत मध्ये जी आकडेवारी तुम्ही सांगितली का 1550 मतं शिवसेनेला, 500 मतं अपक्षाला, दुसरे पक्ष, आणि मला हे सांगायचं सुरेश भाऊ, हे जे आता गणित सांगितलं ना तुम्ही, ते एखादा म्हणाल काय, आता हे जे 1550 शिवसेनेला मतदान पडलं होतं हे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच का आहे हे सांगतो। हे अपक्ष उमेदवाराला 500 मतं आहेत आणि बीजेपीच्या उमेदवाराला 500 मतं आहेत, म्हणजे ही जी 1000 मतं आहेत ना ही विरोधकांची। आता जे मिंदे गटात जे गेलेत, जे स्वतःला स्वयंपुण्यते म्हणतात किंवा काय, आणि आता हे जे हे विरोधकांची मतं त्यांनीच केलेले होते, पक्षात राहून त्यांनी उमेदवार उभे केले होते आणि ह्या शिंदे गटाची मतच ती आहेत पूर्वीची। म्हणजे आता 1550 मतं ती या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहेत, ठाकरेंची आहेत। आणि हे गणित आता तुम्ही आताच म्हणले कपिल काळे हे ज्या शिंदे गटात गेलेत, मला काय कोणाला काय बोलायचं नाही, पण एक परिस्थिती अशी आहे सध्या, या शिंदे गटाने पैशाच्या आमिषाने बरेच जणांना तू राहा 7-8 जणांना म्हणले तुम्ही पंचायत समिती राहा, आम्ही असं करतोय। म्हणजे मला एक म्हणायचं, एवढे मोठी माणसं तिकडे जातात, मग ते पैशावले नाही का, पैशासाठी तिकडे उमेदवारी घ्यायला गेलेत, म्हणजे त्यांना गॅरंटी नाही, पदरचे पैसे घालायचे नाही, पक्षाचे पैसे घालत लढायचं आणि पडायचं। आणि मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, असं मोठा भूकंप वगैरे काही झालेला नाहीये, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो भाऊ, या गटामध्ये याच्यापेक्षा मोठाही भूकंप होईल, थांबा जरा फक्त एकदा निवडणूक लागू द्या, भूकंप काय असतोय ते शिवसैनिक दाखवून देतील आणि यांना सगळ्यांना आम्ही 4 मुंड्या चित केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हेच मी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगतो। आणि सुरेश भाऊ भोर तालुका प्रमुख आमच्या इथं आले, आमची हितगुज केली, जवळजवळ 2-3 तास आमच्या झेडपी गटासाठी त्यांनी चर्चा केली, सगळ्यांना भेटले
हे काय उगाच चाललेलं नाही, हे दिसतंय तुम्हाला आता फक्त हा पैसा दिसतोय. हे मिरवणुका वाजंत्री हा फक्त पैसा आहे. आणि आम्ही स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला पैशाची गरज अजिबात नाही. आम्ही आता शिवाजी घोडेकर आताचे देऊन गेले. शिवाजी घोडेकर म्हणजे आता जिल्हा परिषद सदस्य ज्या होत्या अलकाताई घोडेकर त्यांचे पती, आता पंचायत समितीला ते आहेत त्यांच्या मंडळी, यांच्याशी बी आम्ही चाचपणी केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला अशा 100% आमचे सगळेचे सगळे उमेदवार स्ट्रॉंग असणार आहे. आणि आम्ही ह्या पंचायत समितीवर सुरेश भाऊंनी सांगितलं, मी काय म्हणजे सुरेश भाऊंनी जे क्लिअर सांगितलं की फक्त आमच्या घाटापुरतच बोलतोय. आमची सुरेश भाऊंनी फिल्डिंग इतकी लावलेली आहे, आता तुम्हाला काही सांगू शकत नाही मी. ते सगळं होणार आहे. आणि इथं भावा आमच्या झेडपी पंचायत समितीला नक्की फडकावणार आहे, तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो. थांबतो. पंचायत समितीसाठी किती अर्ज आले? पंचायत समितीसाठी घोडेवानासाठी सध्या 4-5 अर्ज आले. त्याच्यात माझं मी अर्ज दिला आणि झेडपीसाठी पण 2-3 अर्ज भाऊंकडं आलेले आहेत. आणि अजूनही त्याच्यात अजून हा कसा सरस तो कसा सरस असं सगळं होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी सेना भाऊंना जे भाऊ सांगतील ते त्यांच्या हिशोबाने सांगणारच आहेत. आणि उगाच कुणी समजू नये का आपलं उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे परपक्ष हे झालाय, कोण जी काही युती होणार आहे त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण आम्ही आमच्या शिवाय तालुक्याचं राजकारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या शिवाय आंबेगाव तालुक्याचं राजकारणाला 0 किंमत आहे. कुणी समजू नये काय त्यांना आम्ही दाखवू, सुरेश भाऊ ते दाखवतील बस.